कलेक्टर ऑफिसमधल्या एका कार्यक्रमानंतर तुमच्यापैकीच पत्रकार बांधवांपैकीच एक जण मला सांगत होते की परिस्थितीमुळं वाहत गेलेली जी मुलं असतात आणि मग त्यांच्या हातून जेव्हा गैरकृत्य घडतं आणि त्या गैरकृत्यानंतर जेव्हा ते त्या सगळ्या त्या एका चुकीच्या पद्धतीच्या त्या सगळ्या सायकलमध्ये अडकून पडतात, ह्या ज्या परिस्थिती आहेत याच्यावरती जर मात करायची असेल तर जो समाजामध्ये थोडासा सबळ घटक आहे, तो सबळ घटक जो आहे त्या सबळ घटकाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की अशा प्रकारचे जे निराधार मुलं आहेत किंवा ज्यांना दिशा नाही आहे, अशा प्रकारची जी मुलं आहेत यांना कुठंतरी आधार देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे जेव्हा उपक्रम घडत असतात शहरामध्ये की ज्याच्यामधून जॉब फेअरच्या माध्यमातून मुलांना जॉब देण्याची, त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याची, जॉब घेणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची ही सगळी प्रक्रिया पार पाडली जाते, त्यांना मदत केली जाते. ज्यांना ज्यांना नोकरी मिळणार आहे त्यांचं तर चांगलं होणारच आहे, परंतु मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगू शकतो की ज्यांना नाही मिळणार त्यांनासुद्धा एका गोष्टीचं निश्चित समाधान वाटणार आहे की हा जो समाज ज्याचा मी घटक आहे तो कुठंतरी माझ्या पाठीवर हात ठेवून उभा आहे. आणि ती जी भावना असते ती फार महत्त्वाची असते. आपण पाश्चात्य देशामध्ये राहत नाही आहे की ज्याचं तो बघेल त्याचं तो बघेल आणि मग त्या भावनेतून इतर गुन्हेगारी कृत्य घडतात. ही जी भावना आहे की माझ्या पाठीशी कुणीतरी उभे आहे, माझ्यासाठी कुणीतरी प्रयत्न करते, ही फार महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं अशा प्रकारचे अनेक जॉब फेअर्स आपल्याकडे झाले आणि सातारच्या या सगळ्या तरुण मुलांचं त्याच्यातून जर चांगलं भवितव्य घडलं तर आपण सगळे जे काम करतोय ना त्याच्यामध्ये आपण कृतकृत्य होऊ. धन्यवाद. दादा, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला? साधारण कालपर्यंत 3,000 लोक आपल्याला आता आले, तर 3,000 लोक आणि 70 कंपनी आहेत. ठीक, थँक्यू.